रस्त्यावरले कार्यकर्ते आम्ही शिवसैनिक, लाट्याकाट्या आम्ही खाल्ल्या, पेढे सत्तेचे पेढे त्यांनी खाल्ले. आज तुमचं पोट भरलं म्हणून तुम्ही साहेबांविषयी बोलायला लागले का? विधान परिषद कुणालाही सहज मिळत नाही. त्यांनी विधान परिषदेला जर 4 वेळा जर विधान परिषद मिळली तर 8 मर्सिडीज दिल्यात का? दाखवा. आम्ही ज्या ज्या गोष्टीला विरोध केला महानगरपालिकेत, आम्ही एकदा साहेबांना रात्री 11:30ला फोन करून साहेब म्हणलं हे बरोबर आहे. त्यांनी एकदा सांगितलं लोकांच्या हिताचं आहे का अशोक? हो ठीक आहे, तुला वाटेल लोकांबरोबर राहा, एवढंच काम कर, मला सांगू नको, एवढंच बोलले. शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी दिल्लीत वक्तव्य केलं आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. आणि नीलम गोरे असं म्हणालेत की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की पद भेटतं. नेमकं याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना सध्या संतापलेली आहे. संजय राऊत असं म्हणतात की नीलम गोरे यांचे पराक्रम, त्यांचे कारनामे हे आमच्या पुण्यातील अशोकराव हर्नावड यांना माहिती आहेत. मी त्यांच्याकडे चाललो आहे. काय कारनामे आहेत? संजय राऊतांनी थेट तुमचं नाव घेतलं आहे. काय माहिती नीलम गोरेबद्दल तुमच्याकडे? खरं पाहायला गेलं तर संजय राऊत साहेब जे बोलतात ते सत्य बोलतात, अभ्यासपूर्वक बोलतात. त्यांना ज्या गोष्टी माहिती आहेत तेच बोलतात. ज्या मातुश्रेने, ज्या उद्धव साहेबांनी त्यांना मोठं केलं, विषय म्हणजे मोठं कशाला, लोकमतातून नाही आहे. ते विधान परिषदेचे ते 4 वेळा आमदार झालेले आहेत. विधान परिषद कुणालाही सहज मिळत नाही. त्यांनी विधान परिषदेला जर 4 वेळा जर विधान परिषद मिळली तर 8 मर्सिडीज दिल्यात का? दाखवा. सहज विधान परिषद मिळत नाही तुम्ही आता म्हणाले, त्यांना कशा सहज मिळाल्या मग? तेच आता त्यांनी सहज म्हणजे काय की मातुश्रीवर जायचं, बसायचं, कानाला काय लावायचं, आपलं बोलायचं. रस्त्यावरले कार्यकर्ते आम्ही शिवसैनिक, लाट्याकाट्या आम्ही खाल्ल्या, पेढे सत्तेचे पेढे त्यांनी खाल्ले. आज तुमचं पोट भरलं म्हणून तुम्ही साहेबांविषयी बोलायला लागले का? आज तुमचं सर्व भागलं का? आता काय द्यायला पाहिजे? त्यापेक्षा आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक बरे ना. आम्ही वस्ती पातळीतनं सर्वसामान्य कुटुंबातून रिक्षा चालकाचा आम्ही नगरसेवक झालो. 2017ला पराभव झाला तरी आम्हाला अनेक ठिकाणावरनं ऑफर आहे. पण आम्ही म्हणतो दिलंय त्याच्यापेक्षा काय वाईट होणार आहे? आणखी आहे तिथं समाधान आहे. आता त्या संपर्क नेत्या होत्या पुण्याच्या, तुम्ही गटनेतेमधून काम पाहिलं 12 ते 17, काय अनुभव आहे नीलमताईंचा? मी पहिले संपर्क नेते असे बघितले की त्यांनी महानगरपालिकेत त्यांनी आमच्या कार्यपत्रिकेत सुद्धा लक्ष घातलं. त्यांनी पुण्याच्या बऱ्याच गोष्टीमध्ये लक्ष घातलं होतं. आता मला ती काही बोलायचं नाही आहे त्या गोष्टीशी. पण ठाकरे कुटुंब, मातुश्री हे आमचं एक रक्ताच्या नात्याच्या पलीकडलं एक नातं आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरेच्या हयातीमध्ये मी नगरसेवक होतो. ते असताना देखील मी पक्षनेता झालो. 2012ला त्यांचा स्वर्गवास झाला. पण मी ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे म्हणजे मी अगदी रिक्षा चालकापासून नगरसेवक, पक्षनेता अशी माझी वस्ती पातळीतला एक गरीब प्रतिकूल परिस्थितीतून मी नगरसेवक वगैरे त्या काळचा नगरसेवक. त्यामुळं आम्ही रस्त्यावरले कार्यकर्ते, आम्ही आंदोलनातून अनेक संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळं आम्हाला महापालिकेमध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी आम्ही अतिशय प्रामाणिकपणे करत होतो. महापालिकेमध्ये किंवा त्या काळामध्ये त्यांनी किती लक्ष घातलं होतं आणि काय गोष्टी आहेत तुम्हाला ज्या खटकल्या होत्या त्यावेळेस? आम्हाला त्यावेळेला ताईंनी म्हणजे आल्यानंतर त्यांनी आमच्या कार्यपत्रिकेत बघायचं, आमच्या विविध लक्ष म्हणजे कुठल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मग तो DPमध्ये एकदा पाठिंबा द्या, एकदा नका देऊ, बाकी अनेक गोष्टी आहेत. बरेचसे त्यांचं त्याच्यामध्ये लक्ष होतं. माझ्या कारकिर्दीमध्ये 4 संपर्क नेते होते, त्यातले 2 संपर्क नेते सातत्याने लक्ष घेऊन आज ते तिकडे जाऊन वाटेल ते बोलतात. आणि ते कुणाविषयी बोलतात? साहेबांविषयी बोलतात. ज्या आदरणीय उद्धव साहेबांनी आम्हाला पक्षनेता असताना मला सिंगल कधी बोलवलं नाही, कसली देवाणघेवाण कसलं नाही, माहिती नाही, काय नाही. आम्ही ज्या ज्या गोष्टीला विरोध केला महानगरपालिकेत, आम्ही एकदा साहेबांना रात्री 11:30ला फोन करून साहेब म्हणलं हे बरोबर आहे. त्यांनी एकदा सांगितलं लोकांच्या हिताचं आहे का अशोक? हो ठीक आहे, तुला वाटेल लोकांबरोबर राहा, एवढंच काम कर, मला सांगू नको, एवढंच बोलले. त्यांना जर वाटलं असतं मला बोलवले असते, म्हणले असते काहीतरी दे, काहीतरी कर. पण साहेबांना असं कुठलाही शब्द नाही. हे जे लोक जे नेमले होते हेच लोक वाईट. आणि आता सर्व तुमचं भागल्यानंतर तुम्ही आता त्यांच्याविषयी का बोलले हेच कळत नाही. आता एवढं संजय राऊतांनी तुमचं नाव घेतलं की त्यांना
म्हणजे नीलम गोरेंच्याबद्दल तुमच्याकडे सगळी माहिती आहे, पण काय माहिती काय तुम्ही सांगतच नाहीयेत, काय माहिती नेमकी? आता तुम्हाला माहिती मी सांगितले ना, काय असेल ना माहिती. आता तुम्हाला माहिती मी उघड केलं ना, मी बोलावा, बोलल्यानंतर मी पुराव्याशी, त्यांनी जसं हवेत गोळा सोडल्या तसे मी हवेत गोळी नाही काय सोडणार. आहेत पुरावे तुमच्याकडे? पोटात आहे ते होटात येणार आहे माझ्या. काय पुरावे काय मी या तुमचे? महानगरपालिकेत 5 वर्षे काम केलंय. 5 वर्षे काम करत असताना पक्षाची धोरणं, ध्येय आणि पक्षामध्ये ह्या सभागृहात सर्व पत्रकारांना माहिती आहे. हा मनुष्य बोलायला गेला तर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. जे काय आहे ते तोंडात, पोटात आहे ते होटात आहे. आज अर्नावळ साहेब तुम्ही आता बोलत नाहीये, सांगत नाहीये मी काय? आता सांगायला, मी तुम्हाला म्हटलं ना, माझ्याकडे मी आता सांगितलं की त्याला पुरावा मी हवेत नाही. आता मी त्यांना आपल्या माध्यमातून सांगतो की त्यांनी फक्त साहेबांविषयी बोलावा. मी त्यांना पुराव्यासहित त्या अधिकारी किंवा त्या व्यक्ती कुठल्या तारखेला काय केलं, कुठल्या काय तारखेला, ते पुराव्यासहित मी देतो तुम्हाला. म्हणजे असं काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत? हां, चुकीच्या गोष्टी घडल्यात? हो, त्यांना आता कळलंच आहे ना आपण काय काय चुका केलेल्या आहेत. हो, हे एक लक्षात घ्या, त्यांनी एक बोट नाही केलेलं आहे, 4 बोटं त्यांच्याकडेच आहेत. साहेबांकडे काहीच नाही. साहेबांकडून त्यांच्या म्हणजे मातुश्रीमुळेच हे सर्व मोठे झालेले आहेत. हे बरेच जण म्हणतात की आमचं काय, ठीक आहे, तुमचं काही योगदान असेल. आता आयुष्यभर आम्ही संघर्षातून निर्माण केलं. लाट्याकाट्या अनेक केसेस आमच्यावर आहेत, अनेक संघर्ष, आणखीन राजकीय गुन्हे दाखल झाले. म्हणून काय आम्ही म्हणायचं का की आम्ही ह्याव केलं त्याव केलं? तुम्ही एवढे मोठे झाले आणि आज त्यांची निंदा करायला लागतात, कशाबद्दल? का बोलतात बरं नीलमताई? आत्ताच का बोलल्या यावेळी त्या? आता सर्व भागलं ना. आता त्यांचं हे पुढच्या वर्षी संपत आहे विधान परिषद. परत त्यांना विधान परिषद पाहिजे असेल ना 5वी टर्म, मग शिंदेकडून मिळली पाहिजे ना. आता मातोश्रीवर त्यांनी बोललं नाही पाहिजे, हा तुमचा सल्ला आहे त्यांना नीलमताईंना की इशारा आहे? इशारा आहे, इशारा इशारा आहे. आता मी जरी लहान असेल तर इशारा समजावं त्यांनी. धन्यवाद. तर हे होते अशोक हरनावळ, जे संजय राऊत यांनी नाव घेतलं होतं की म्हणजे अशोक हरनावळ आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जा आणि नीलम गोरे यांचे कारनामे जाणून घ्या. तर अशोक हरनावळ यांनी इशारा दिला आहे, मातोश्रीबद्दल तुम्ही उलटसुलट बोलू नका. बोललं तर माझ्याकडे पुराव्यासहित तुमच्या गोष्टी आहेत, त्या मी उघड करू शकतो. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.